बी रेडी? लेट्स स्टार्ट. भारत हा कृषीप्रधान देश आहे. या देशातील 70% समाज हा शेती या व्यवसायावर अवलंबून आहे. तेच त्याच्या उपजीविकेचे साधन आहे. शेतकरी हा बळीराजा. शेतात घाम गाळतो, म्हणूनच अन्नब्रह्म प्रसन्न होते व भुकेलेल्या जगाच्या ओठी अन्नाचे घास पडू शकतात. तो शेतकरी जर सुखी नसेल तर देशातील बहुजन वर्ग तर सुखी कसा होणार? शेतकरी सुखी राहिला, त्याची क्रयशक्ती वाढली तरच अन्य उद्योगधंद्यांना चांगले दिवस येणार आहेत. त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचा उठाव होणार आहे. अन्यथा अनेक कारणांनी शेतकऱ्यांनी म्हणजे बहुजन वर्गाने जर या बाजारपेठेकडे पाठ वळवली तर त्या सर्व उद्योगधंद्यांना मंदीच्या लाटेला तोंड द्यावे लागेल. शेतकऱ्यास काही स्फुरण उत्साह प्राप्त झाला आणि त्याने शेतात अधिक उत्पन्न निर्मिले तरच देशाच्या संपत्तीत साधनसंपत्तीची भर पडणार आहे व हा देश सुखी होणार आहे. शेतकरी वर्गच जर उदासीन राहिला तर हा संपत्तीचा झरा आटून जाणार आहे. परिच्छेद. शेतकऱ्यांना शेतमालाचे योग्य भाव बांधून द्यावेत आणि ग्रामीण भागातील लोकांच्या मूलभूत गरजा विनाविलंब भागवाव्यात. पाटबंधारे, खते आणि उत्पादन देणारी बी-बियाणे यांच्या सहाय्याने धान्योत्पादन आणि औद्योगिक कच्चा माल याबाबत विक्रम प्रस्थापित करून आपण चलनवाढ रोखू शकतो आणि किमती स्थिर ठेवू शकतो. खते, बी-बियाणे आदींच्या किमती कमी करून उपलब्ध असलेल्या जमिनीतून अधिक उत्पादन करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. अन्नाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होऊन आपण आपल्या देशाचे आर्थिकच नव्हे तर सर्व प्रकारचे स्वातंत्र्य टिकवू शकलो व त्याला अधिक शक्तिशाली बनवू शकलो आहोत. ग्रामीण भागातून शहराकडे येणारा साधनसामग्रीचा ओघ पाहिजे. ग्रामीण भागात अधिकाधिक राज्यात उपलब्ध होईल आणि वाढत्या लोकसंख्येला पुरेसा अन्नपुरवठा करता येईल हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून शेतीविषयक योजना आखल्या पाहिजेत. परिच्छेद. आर्थिक व्यवस्थापनाच्या बाबतीत कंपनीतील चिटणीसावर दिवसेंदिवस अधिकाधिक महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात येऊ लागली आहे. चिटणीसाचा व्यवसाय हे केवळ कंपनीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे असे नाही, तर शिक्षण संस्था, सहकारी संस्था, विविध सहकारी मंडळे वगैरे क्षेत्रातही चिटणीसाची अत्यंत गरज आहे. परिच्छेद. आधुनिक काळात चिटणीस हा शब्द म्हणजे मालकाचा किंवा संस्थेचा किंवा कंपनीचा पत्रव्यवहार, महत्त्वाचे कागदपत्र आणि गुप्त किंवा अत्यंत महत्त्वाचे काम पाहणारी व्यक्ती म्हणून संबोधले जाते. आधुनिक काळात व्यक्तिगत चिटणीस म्हणून व्यवसायामध्ये नेमण्याची पद्धत आता दिवसेंदिवस रूढ झाली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील अधिकाधिक व खाजगी क्षेत्रांमध्ये असा व्यक्तिगत चिटणीस नेमतात. शासन यंत्रणेतही मंत्री, उपमंत्री, अधिकारी वर्ग आपला व्यक्तिगत चिटणीस यांच्यात परस्परांबद्दल विश्वास असणे अत्यंत आवश्यक आहे. चिटणीसाची कामे करणारी व्यक्ती हुशार व प्रामाणिक असणे जरूर असते. पत्रव्यवहार सांभाळणे, महत्त्वाची कागदपत्रे जपून ठेवणे, संस्थेचे अहवाल, नोटीस व वार्षिक अंदाजपत्रक सादर करणे हेही चिटणीसाचे काम आहे. चिटणीसामध्ये व्यावसायिक पात्रता, प्रशिक्षण विषयक पात्रता, कायद्याचे ज्ञान, हिशोबशास्त्राचे ज्ञान, नेतृत्व शक्ती, सभेसंबंधीचे नियम व वक्तशीरपणा हे गुण असणे अत्यंत आवश्यक आहे. चिटणीसावर जी कामे सोपविली जातात त्या कामासंबंधी चिटणीसाला चटकन निर्णय घेताना त्याने संस्थेचे हितच डोळ्यासमोर ठेवले पाहिजे. परिच्छेद. चिटणीसाने व्यवस्थितपणा व टापटीप अंगी बाणवून घेतली पाहिजे. कामामध्ये दप्तरदिरंगाई होता कामा नये. जे काम समोर येईल ते ताबडतोब पूर्ण केले पाहिजे. चिटणीसाला प्रत्येक अधिकाऱ्याबरोबर समतोलपणा साधता आला पाहिजे. संस्थेतील कर्मचाऱ्यांवर रागावणे, उलटसुलट बोलणे हे टाळले पाहिजे. कोणतीही गोष्ट केव्हा करावयाची व कशी करावयाची याचे ज्ञान प्राप्त करून घेणे व तसे वागणे हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे.
संस्थेच्या किंवा कंपनीच्या दैनंदिन कारभारासंबंधी निरनिराळ्या अस्तित्वात असलेल्या कायद्याच्या तरतुदी आहेत. स्टॉप.